तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की PM किसानचा आणि नमो शेतकरीचे हप्ते आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. आणि शेतकरी मित्रांनो, हा हप्ते कधी येणार आहेत आणि नमो शेतकरीचा 8वा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे का नाही? का नमो शेतकरी बंद झाली, PM किसान बंद झाली आणि त्याचबरोबर जर चालू असेल तर हप्ते वाढून येणार आहेत का? या संपूर्ण प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. मग त्याआधी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका, कारण की महत्त्वपूर्ण व्हिडिओ शेतकरी विकास नंबर 1 चॅनलवर नेहमीच पाहायला मिळतात. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे जे काही PM किसान असो किंवा नमो शेतकरी असो, दोन्ही योजना एकूणच्या पार्श्वभूमीवर चालू आहेत. पण या योजनेपासून जे काही हप्ते मिळत आहेत ती मागं पुढं मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना कळत नाही कोणत्या योजनेचा हप्ता आपल्याला मिळत आहे, कोणत्या योजनेचा बंद आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला संपूर्ण माहिती डिटेलमध्ये सांगत आहे. सर्वप्रथम आपण पाहूया PM किसान. तर PM किसानचं कसं आहे शेतकरी मित्रांनो, जे केंद्राद्वारे ही PM किसान राबविण्यात असते आणि दर 4 महिन्याला तुम्हाला हा हप्ता मिळणार म्हणजे मिळणारच असतो. यामध्ये कोणतेही किंतू नसतो. पण नमो शेतकरीचं कसं आहे, राज्याद्वारे चालवण्यात येत असते. त्यामुळे याची निधीची तरतूद करणे, याची मंजुरी, याचा जार काढणे, यानंतर ह्याची तारीख डिक्लेअर करणे, त्यानंतर ह्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर DBT प्रणालीने पाठविणे, असे हे प्रोसिजर असते. बऱ्याचशा शेतकऱ्यांना वाटतं की इकून घेणे इकडे देणे, असं नसते. तर शेतकरी मित्रांनो, यामुळे याला वेळ लागत असतो. आता पाहूया की हा हप्त्यामध्ये वाढ झाली आहे का? शेतकरी मित्रांनो, वाढ झाली आहे का हा प्रश्नच का निर्माण झाला आहे? तर ज्या शेतकऱ्यांनी मागील काय वातावरण पाहिलेलं आहे, बातम्या पाहिल्या आहेत, त्यावरूनच आपल्याला प्रश्न निवडून येत आहे. कारण की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचे जे काही गट पडला होता, जे शेतकरी आंदोलन करत होते, त्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांनी PM किसान नमो शेतकरीमध्ये वाढ करावं असं सांगण्यात आलं होतं. आता शेतकरी मित्रांनो, वाढ झाली का नाही हे अद्याप कळालं नाही. कारण की जेव्हा केव्हा हप्ता रिलीज म्हणजे मंजुरी आणि जार काढण्यात येतो, तेव्हा त्या हप्त्याचे किती पैसे मिळणार शेतकऱ्यांना, किती शेतकरी पात्र राहणार आहेत, किती शेतकरी अपात्र राहणार आहेत, संपूर्ण यादी येत असते. आणि तेव्हाच आपल्याला कळतो की हप्ता मिळणार का नाही. तर शेतकरी मित्रांनो, बरेचसे शेतकरी माहीत आहेत की हप्ता किती पण मिळणार आहे का नाही. तर योजना चालू आहे, योजनेचे हप्ते आता मिळणार आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या 5 तारखेच्या अगोदर तुम्हाला हा हप्ता पाहायला मिळणार आहे. पण जर तुम्ही आधार कार्डची KYC केली नसेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही. तुम्ही फार्मा ID काढली नसेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही. तुम्ही लँडची प्रॉब्लेम दुरुस्त केली नसेल तुम्हाला हप्ता मिळणार नाही. हे कारण आहेत हप्ता बंद होण्याचे. आणि ज्या शेतकऱ्यांनी हे कागद जमा केलेले आहेत किंवा पूर्तता केलेली आहे, त्या शेतकऱ्यांना हे तर हप्ता मिळणारच आहे. पण मागील काही थकीत हप्ते आहेत ते पण एकदाच मिळणार आहेत. PM किसानची बी हीच कंडिशन आहे. आणि PM किसानचे पैसे फक्त फेब्रुवारीच्या लास्टच्या आठवड्यामध्ये येणार आहेत. त्यामुळे ही कामं करून ठेवा आणि व्यवस्थित तुमचे कागद, आधार कार्ड बँकला लिंक करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पैसे व्यवस्थित खात्यावर पडतात. तर अशा प्रकारची माहिती होती. मित्रांना, पाहुण्यांना, नातेवाईकांना शेअर करा. भेटूया नेक्स्ट वेळी. तोपर्यंत धन्यवाद.